श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. अनेक दोष सहन करून शेवटी सत्याचा विजय होत असतो. समर्थ म्हणाले, आपण ऐकतो, कळतंय तरी सुद्धा वळत नाही. अनेक दोष म्हणजे संकट असतील, अपमान असतील, सहन करून शेवटी सत्याचाच विजय होतो. कोण प्रत्यक्षपणे बघा आपला अपमान करत असतो, आपल्या वाटेला कोण अडथळे निर्माण करत असतात, त्याचप्रमाणे शेवटी हा विजय सत्याचाच होणार आहे. त्यासाठी आपल्या जीवनात संयम असणं गरजेचं आहे. जीवनात खोटं काही काळ प्रभावशाली वाटू शकतं आणि सत्याच्या मार्गावर अनेक अडचणी, अपमान किंवा संकटे येऊ शकतात. आता कुणाच्या वाटेला संकट, अडचणी आल्या नाही आहेत बघा, स्वतःहून स्वतःला प्रश्न विचारा. आपल्या मित्रमंडळींना विचारा, नातेवाईकांना विचारा, घरच्या मंडळींना विचारा. कोणाच्या वाटेला दुःख आलेले नाही आहेत, संकट आलेले नाही आहेत. अहो, प्रत्यक्षात प्रत्येकाच्या वाटेला सुख आहे तर दुःख आहेतच. दुःखाशिवाय जगणं मुश्किलच आहे, पर्यायच नाही आहे. दुःख येणं गरजेचंच आहे. दुःख येईल तेव्हाच आयुष्य कसं जगायचं हे कळेल ना. सारखं आपल्याला सुख प्राप्त झालं तर आयुष्यात मजा येणारच नाही आहे. म्हणून जीवनात खोटं काळ बघा, प्रत्यक्षात कोणीही व्यक्ती कितीही खोटी बोलण्याचा प्रयत्न करत असेल ना, ते जास्त काळ टिकू शकतच नाही आहे. चॅलेंज आहे. शेवटी सत्याचा विजय होणार म्हणजे होणारच, भले टाईम लागेल. पण विचार जर केला ना, त्या मार्गावर अनेक अडचणी येतील. आपण काय विचार करू, अरे मी कोणाच्या आगीत नाही, दुगीत नाही, कोणाच्या आत्यात नाही, गोत्यात नाही, तरीसुद्धा माझ्या वाटेला असं का आलं, का संकट उभी राहिली, का अडथळे उभे राहिले. आता यातून मोकळं कसं व्हायचं? का लोक मला बोलत राहतात, का लोक माझा अपमान करत असतात. परंतु संयम ठेवून प्रामाणिक राहिल्यास अंतिम यश हे सत्याचंच असतं. आता विचार जर केला, आपल्यातला प्रामाणिकपणा आपणच शोधला पाहिजे. कसं जगायचं, कोणाशी कसं बोलायचं हे आपण ठरवलं गेलं पाहिजे. असत्य म्हणजे खोटं बोलणं हे तात्पुरतं असतं हो. आपण बोलतो ना, अरे थांब यांची आपण आहे ना काय करूया, परीक्षा घेऊया, बरोबर ना, यांना आपण खोट्यात पाडूया. परंतु नाही हो, त्या खोट्या बोलण्यामध्ये आपण आनंद घेऊ, परंतु ज्यावेळी सत्य उघडकीस येईल त्यावेळी आपला चेहराच बघा आपणच लपवू. मग आपण काय विचार करू, अरे आपण फुकटचं खोटं बोललो. म्हणजे विचार करा, सत्य चिरंत नसतं, सत्याला मरण नाही आहे. समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. ज्यावेळी एक व्यक्ती आपल्या सत्याच्या मार्गावर चालत असताना अनेक दुःख सहन करत होती, तेव्हा दुसरी व्यक्ती बघा त्याने विचारते की तुम्ही प्रत्यक्षात एवढी सुख, एवढी दुःख तुमच्या वाटेला आलेली आहेत, पण त्याचप्रमाणे सुखाचा आनंद उपभोगत असताना तुमच्या वाटेले दुःख का आलेत? तेव्हा पहिल्या व्यक्तीने सांगितलं, जेव्हा माझ्या वाटेला सुख आलं होतं तेव्हा मी कोणाचंही ऐकत नव्हतो, कारण माझ्यामध्ये मीपणा होता, अहंकार वृत्ती होती. परंतु माझ्या वाटेला जेव्हा अनेक दोष, लोक जेव्हा मला बोलायला लागली, अपमान करू लागली, संकट, त्यावेळेला मात्र मी जे असत्य होतं ते मात्र सोडलं आणि सत्यपणाने वागायला गेलो. आलेली संकट दूर झाली, आलेले अडथळे निघून गेले. शेवटी संयमामुळे आणि सत्यामुळे बघा, मी आता माझ्या जीवनामध्ये आनंदी आहे. पुन्हा माझा परिवार संपूर्णपणे
व्यवस्थितपणे चालू लागला. कारण का आपण एक खोटं बोलण्यासाठी बघा 100 वेळा आपण खोटं बोलत असतो एक सत्य लपवण्यासाठी. उपयोग काय? संकटांना घाबरून सत्याचा मार्ग सोडू नका. जीवनामध्ये संकटे येतील, अपमान करणारी लोकंसुद्धा येतील, पण आपण ज्या मार्गाने चाललेलो आहोत ना, तो मार्ग सोडू नका. त्या मार्गाने उत्तम प्रकारे चालण्याचा प्रयत्न करा. सत्याचा जय हा निसर्गाचा नियम आहे. अहो, सर्व आपल्यासोबत आहेत. आपण काय विचार करतो, अरे माझ्या वाटेला कोणीच नाही आहे, माझ्यासोबत कोणी नाही आहे. अरे तुझ्यासोबत प्रत्यक्ष भगवंत आहे ना. तू सत्याच्या मार्गावर चालणार आहेस हे तुझ्या अंतरी असणाऱ्या भगवंताला कळतंय. बरोबर की नाही? तू खरेपणाने वागतोयस हे लोकांना दिसत नाही आहे, परंतु तू खरं बोलतोयस तुला माहिती आहे ना, तुझ्या देहाला माहिती आहे. बरोबर की नाही? म्हणून कितीही जरी आपल्याला लोक बघा अपमानित करीत असतील किंवा आपल्याला खोट्यात पाडत असतील, तरी आपला देह डगमगता कामा नये. आपला आत्मविश्वास बघा उत्तम प्रकारे कायम ठेवून समोरच्याला उत्तर देणं गरजेचं आहे. आपण बघा एखाद्या वेळी आपल्या घरी आपले आई वडील असतात, तेव्हा प्रत्यक्षात आपल्या घरी जर कोण आलं तर आपले आई वडील बघा प्रत्यक्षपणे बोलतात, अरे कोण आले बघ जरा, दरवाजाची कडी वाजली. आपण घरी असतो तरी आपण आई वडिलांना सांगतो, माझा मित्र आलेला आहे, त्याला सांग मी घरी नाहीये. म्हणजे आपण आईला सांगायचं, मग आई सांगेल माझा मुलगा घरी नाहीये, बाहेर गेलेला आहे. आपण कुठे असतो? घरी असतो. परंतु तो मित्र गेल्यानंतर आई विचारते, काय रे, तू घरी असताना त्या मित्राला का येऊ दिलं नाहीस किंवा खोटं का बोललास? कारण मी त्याच्याशी प्रामाणिकपणाने वागलो नाही, दिल्या शब्दाला जागलो नाही, म्हणून मी त्याला खोटं बोललो. परंतु एक खोटं लपवण्यासाठी मला सुद्धा खोटं पाडण्यात आलं ना. बरोबर की नाही? आता विचार करा. कारण प्रत्यक्षात जर आपण विचार केला, आपण एक खोटं लपवलं, कोणाशी खोटं बोललो? आपण स्वतःहून स्वतःचीच खोटं बोललो. त्या आलेल्या मित्राला काही फरक पडला का? नाहीये. त्याचा वेळ फुकट गेला, चला त्याला शारीरिक त्रास झाला असेल, परंतु येणं जाण्यासाठी, बरोबर की नाही, किंवा पैसे खर्च झाले असतील येणं जाण्यासाठी, परंतु जी माणुसकी आहे त्यामध्ये बघा थोडा फरक पडला की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, खोटं बोलण्यात आपला वेळ वाया घालवू नका. कारण शेवटी सत्याचाच विजय होतो. एवढं माहीत असताना सुद्धा आपण असत्याच्या मार्गावर का चालायचं? काय मिळणार आहे? अहो, लोक दोष देतील, देऊ दे ना, लोक आहेत. बरोबर की नाही? आपण सुद्धा उत्तम प्रकारे राहणं गरजेचं आहे. विचार करा, तुमच्या मार्गामध्ये किंवा तुमच्या वाटेला किती प्रकारचे दुःख आले असतील, परंतु आलेलं दुःख हे क्षणिक असतं, ते निघून जाणार आहे. जसं असत्य हे तात्पुरतं असतं ना, त्याचप्रमाणे. परंतु ज्या ज्या वेळेला दुःख येतील त्या त्या वेळेला नक्कीच सुखाचा मार्ग तुझ्यासाठी उघडा असेल. मग ज्या ज्या वेळेला बघा आपण खोटं बोलण्याचा प्रयत्न करू ना, त्यावेळी ते सत्य आपल्या बाहेर येणार म्हणजे येणार. कारण सत्य हे चिरंतन काळ आहे. बरोबर की नाही? म्हणून सत्याच्या मार्गावर का समर्थांनी शिकवण दिली? बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला. जेव्हा तुझा देह खरा बोलेल तेव्हा तुझ्या देहाला उत्तम प्रकारे लोक विचारतील. बरोबर की नाही? तेव्हा तुझा अपमान नाही करणार. परंतु आपण जर विचार केला की नाही आहे, मी खोटं बोलून बघा या जगामध्ये उत्तम प्रकारे मिरवीत आहे, माझा देह इकडे तिकडे बघा मीपणाने, अहंकाराने, अभिमानाने जगत आहे, याला उपयोग काहीच नाही आहे. शेवटी जमा नावे शून्याकार अशी परिस्थिती येऊन राहील. म्हणून प्रत्यक्षात आता ज्या वाटेला आपल्याला सुख आहे ना, ते सुख क्षणिक आहे.
कारण आपला देह असत्य बोलत आहे. एकदा सुरुवात झाली ना की बघा खूप त्रास होईल. म्हणून जे आहे त्यामध्ये समाधानी असणं गरजेचं आहे. आलेलं दुःख त्यामध्ये सुद्धा उत्तम प्रकारे सुख कसं प्राप्त होईल हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून लोकांनी कितीही दोष जरी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला तरी सहन करून शेवटी विजय सत्याचाच होणार आहे, एवढं मात्र निश्चित आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.